4 दिवसानंतर लग्न येऊन पडलंय. घरातील सर्व साफसफाई करायची आहे आणि घरात पाणी नाही, असे म्हणत पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये रहिवासी असलेल्या आशा संजय गवळी या काल सकाळी पिण्याचं पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. या दुर्घटनेत आशा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबियांनी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. अग्निशमन दलाने माहिती मिळाल्याक्षणी तातडीने धाव घेत आशा यांचे घर गाठले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे आशा गवळी यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीबाहेर काढून शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह YCM हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आशा यांच्या घरी मुलाची लगीनघाई सुरू होती. येत्या 4 नोव्हेंबरला आशा यांच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वरमाई म्हणून मिरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आशा यांच्या अपघाती निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आईच्या जाण्याने मुलाचे मन हादरलं. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.